करून तुम्ही मिळवलाय, काय सांगाल या विजयाचं श्रेय नक्की कुणाला द्याल? तुम्ही माझा पहिला विजयाबद्दल केलं धन्यवाद. आज मी एवढंच सांगते की आज मी 12 नंबर मध्ये जरी असले तरी 1 नंबर मध्ये चिखली गाव असो, माझ्या सामान्य वस्ती असो, मोरे वस्ती असो, नेवाळे वस्ती असो, साने वस्ती असो, बग वस्ती असो आणि नायगाव चिखली हे गाव असो, या गावाने ही निवडणूक हातात घेतली होती. त्यांनी मला त्यांच्या आई तुझ्या आशीर्वादाने आणि सगळ्यांच्या सहकार्याने मला नगरसेवक केले. आणि ही निवडणूक खूप मोठे प्रतिष्ठेचे झाले होते, विरोधकांकडून अनेक आरोप प्रत्यारोप झाले, काय सांगाल त्यांना कशा पद्धतीने? याचं उत्तर मी तुम्हाला 17 तारखेला नक्कीच देईन. नक्कीच. आणि या विजयाचं श्रेय नक्की कुणाला द्याल? विजय कुणाला समोर? या विजयाचं श्रेय सगळं माझा बारका मुलगा, त्याचे सर्व मित्र, फटाकडे बाजारचे असो, बिहारी ग्रुपचे असो, माझा मोठा मुलगा रमेश, याचे सर्व मित्र आणि आपल्या चिखली नायगाव चिखली मधले सगळे माझे जवळचे, म्हणजे मी म्हणणार नाही की गाववाले नाही, ते माझ्या सगळ्यांचे माझ्या अंतकरणामधले, यांनी माझा विजय खेचून आणलेला आहे. नानी प्रभागात एक नानी विश्वास जुना, नानी पुन्हा आणि नानी आहे तर विश्वास आहे, या दोन खूप मोठ्या हे वाक्य प्रभागात खूप मोठ्या प्रमाणात चाललं होतं. तर प्रभागातील जनतेने त्या कुठेतरी दोन्ही वाक्याची पुनर्रचना करून तुमच्यावर तो विश्वास दाखवला. जुना विश्वास जुना नानी पुन्हा हे वाक्य मी केलेलं नाहीये, हे वाक्य जनतेने केलेले आणि हे जनतेतून आलेलं वाक्य आहे, हे मी तयार केलेलं वाक्य नाहीये. आणि आपण सकाळपासून पाहतो की 8-9 फेऱ्यांमध्ये पिछाडीवर होता, परंतु लगेच या 4 फेऱ्यांमध्ये पिछाडी करून आपण आघाडी घेतलेली, एकंदरीत आपण आजचा हा विजय जल्लोष साजरा करण्याचा मोका या जनतेने तुम्हाला दिलेला आहे. जनतेला काय सांगाल इथून पुढच्या काळात त्यांचे प्रश्न कशा पद्धतीने तुम्ही सोडवा? मी जसं 12 नंबर मध्ये जे काम केलेलं आहे तसंच मी 1 नंबर मध्ये नक्कीच काम करणार आहे. आणि आज आम्ही आता जो सोसायट्यामध्ये जो फिरून सोसायट्यावाल्यांना जो विश्वास दिलेला आहे, त्यांचा विश्वास आम्ही कधीच तडा जाऊन देणार नाही आणि त्यांच्या सगळ्या ज्या भावना असतील त्या आम्ही नक्कीच पूर्ण करू. आणि प्रचारादरम्यान मी मुलाखत घेत असताना तुम्हाला एक प्रश्न विचारला होता, टावर लाईनला असेल किंवा आपल्या प्रभागात काही ठिकाणी महिला आणि लहान मुलींचा एक खूप मोठा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी तुम्ही सांगितलं होतं निवडून आल्यानंतर हा प्रश्न आपण कायमचा निकाली काढणार आहोत. त्या लहान मुली असतील किंवा महिलांना काय शब्द द्याल?